कार्तिक मास महात्म्य अध्याय 19. पृथू प्रश्न करतात, नारदा, तुम्ही इतिहासासह अति आश्चर्यकारक तुळशीचे महात्म्य मला सांगितले, ते मी ऐकले. कार्तिक व्रत करणाराचे मोठे पुण्यफल सांगितले. ते शुभकारक व्रत कोणी आचरण केले ते सांगावे. नारद म्हणतात, पूर्वी सह्याद्रीचे प्रदेशात करवीर नगरात धर्म जाणणारा कोणी धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो नेहमी विष्णुव्रत करणारा, विष्णूचे पूजेत निमग्न असणारा, द्वादशाक्षरी वासुदेव मंत्राचा जप करणारा व अतिथींचा आदर करणारा असा होता. एकदा कार्तिक मासी पहाटे प्रहर रात्री हरिजागराकरता विष्णू मंदिरात तो निघाला असता हरीच्या पूजेचे साहित्य घेऊन जात होता. वाटेत जात असताना एक भयंकर राक्षसी येत आहे त्याने पाहिले. तिच्या दाढा वाकड्या होत्या, जीभ लोंबत होती, डोळे खोल गेलेले होते आणि ते लाल होते. लांब ओठाची व धरधर शब्द करणारी अशी ती होती. त्या राक्षसीला पाहून धर्मदत्त भ्याला. त्याचे हातपाय लटपट कापू लागले व भीतीने हरीचे नाव घेऊन पूजेचे साहित्य, पाण्याचे भांडे वगैरे सर्व त्याने तिला मारिले. ते हरीचे नामस्मरण करून तुळशीसह उदक तिचे अंगावर फेकले. त्यामुळे तिचे सर्व पाप नाश पावले. तेव्हा तिला पूर्वजन्मीच्या पापकर्माचे स्मरण झाले व त्या ब्राह्मणास साष्टांग नमस्कार घालून आपली पूर्वदशा ती सांगू लागली. कलहा म्हणते, पूर्वीच्या कर्माच्या परिणामाने मला ही दशा प्राप्त झाली आहे. तर हे ब्राह्मणा, मी पुन्हा उत्तम गतीला कशी जाईन? नारद म्हणाले, तिने आपणाला नमस्कार केला व आपले कर्म सांगितले. तेव्हा त्या ब्राह्मणाला मोठा चमत्कार वाटून तो ब्राह्मण त्या राक्षसीला प्रश्न करिता झाला. धर्मदत्त म्हणतो, कोणत्या कर्माने ही दशा तुला प्राप्त झाली? तू कोठली व कोण? तुझे शील काय ते सर्व मला सांग. कलहा म्हणाली, हे ब्राह्मणा, सौराष्ट्र नगरामध्ये भिक्षू नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची मी बायको. माझे नाव कलहा. मी मोठी निष्ठुर होते. मी कधीही पतीला गोड बोलून देखील समाधान दिले नाही व त्याने सांगितले तरी त्याला मिष्टान्न करून घातले नाही. मी मोठी भांडखोर असल्यामुळे तो मला भिवून नेहमी उदास होता. तेव्हा मला कंटाळून दुसरी बायको करावी असा त्याने बेत केला. तेव्हा मी विष खाऊन प्राणत्याग केला. मग यमाचे दूतांनी मला बांधून मारीत मारीत यमापुढे नेले. यमाने मला पाहता चित्रगुप्ताला विचारले. यम म्हणाला, चित्रगुप्ता, हिने काय काय कामे केली आहेत ती पहा. त्या कर्माप्रमाणे शुभ किंवा अशुभ फळ तिला मिळेल. कलहा म्हणते, तेव्हा चित्रगुप्त माझी निंदा करून म्हणाला, हिने शुभकर्म तर काहीच केले नाही. नवऱ्याला न देता आपणच गोड गोड अन्न खात होती. म्हणून वटवाघुळीच्या नीच योनीमध्ये आपली विष्ठा खाणारी ही व्हावी. ही नवऱ्याचा द्वेष करून नित्य त्याच्याशी भांडत होती. म्हणून विष्ठा खाणारी डुकर योनी तिला प्राप्त व्हावी. स्वयंपाकाच्या भांड्यात जेवीत होती व नवऱ्याला टाकून एकटीच भोजन करीत होती. म्हणून आपलीच पिले खाणारी अशी मांजरीची योनी तिला प्राप्त व्हावी. पतीच्या उद्देशाने तिने आत्मघात केला म्हणून अतिनिंद्य अशा पिशाच योनीत तिने राहावे. म्हणून तिला यमदूतांनी निर्जल मारवाड देशात सोडावी. तेथे तिने बहुत काळ पिशाच योनीत राहून नंतर 3 प्रकारचे अशुभ म्हणजे वटवाघूळ, मांजर व डुक्कर या योनीत जन्म घ्यावे. कलहा म्हणाली, ती मी 500 वर्ष या प्रेतदेहामध्ये आहे. आपल्या कर्माने भूक व तहान यांचे पीडेने फार दुःखित अशी आहे. भूक व तहान यांचे पीडेमुळे मी एका वाण्याच्या शरीरात प्रवेश केला व दक्षिण देशात कृष्णावेण्यांच्या संगमाला आले. कृष्णावेणीच्या तीराला येथे इतक्यात शिव व विष्णू यांच्या दूतांनी मला त्या वाण्याच्या शरीरातून जबरदस्तीने ओढून लांब टाकिले. तेव्हा मी क्षुधेने पीडित असता ब्राह्मणा मला तुझे दर्शन झाले. तुझ्या हातातील तुळशीच्या उदकाने माझे सर्व पाप गेले. हे ब्राह्मण श्रेष्ठा, आता काय करायचे ते तू कर. म्हणजे पुढे भोगाव्या लागणाऱ्या 3 योनी व हा प्रेतदेह यापासून माझी मुक्तता होईल. तो श्रेष्ठ ब्राह्मण असे हे कलहेचे भाषण ऐकून तिच्या कर्मपाकाच्या फलाने तिला प्राप्त झालेले दुःख पाहून विस्मित व दुःखी झाला. तिची दीन स्थिती पाहून कृपेने दया आली. त्यामुळे चित्तवृत्ती चंचल झाल्या कारणाने बराच वेळ विचार करून तो ब्राह्मण दुःखित अंतःकरणाने बोलू लागला. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य
एकोनविंशोऽध्यायः. अध्याय 20. धर्मदत्त म्हणाला, हे कलहे, तीर्थ, दान, व्रत यांनी पापे नाहीशी होतात, परंतु प्रेतदेहात आहेस म्हणून तो अधिकार तुला नाही. तुझी अशी खिन्न स्थिती पाहून माझे मनाला फार दुःख होते आहे. तुझा उद्धार केल्याशिवाय माझे मनाला समाधान होणार नाही. तुझे पातक फार मोठे आहे. 3 योनी भोगावे लागणारे पातक व ही अतिनिंदित पिशाच योनी थोड्याशा पुण्याने नाहीशी होणार नाही. याकरिता मी जन्मापासून जे कार्तिक व्रत केले त्याचे अर्धे पुण्य तुला देतो. त्या योगाने तुला सद्गती प्राप्त हो. यज्ञ, दान, तीर्थे, व्रते ही कोणतीही कार्तिक व्रताच्या पुण्याची बरोबरी केव्हाही करणार नाहीत. नारद म्हणाले, याप्रमाणे धर्मदत्ताने बोलून तिच्या अंगावर तुलसीयुक्त पाणी शिंपडले व तिला 12 मंत्र ऐकविला. इतक्यात ती प्रेतदेहातून मुक्त होऊन लक्ष्मीप्रमाणे दिव्य स्वरूपवान व अग्निज्वालेप्रमाणे तेजस्वी झाली. तेव्हा तिने हर्षाने त्या ब्राह्मणास दंडवत घातला, नमस्कार केला व सद्गतीत वाणीने बोलू लागली. कलहा म्हणाली, हे ब्राह्मण श्रेष्ठा, मी तुझ्या कृपेने या नरकापासून मुक्त झाले आहे. पापसमुद्रात मी बुडाले होते, त्यातून तारण्याला तूच नौका झालास. नारद म्हणतात, असे ती कलहा त्या ब्राह्मणाशी बोलत आहे. इतक्यात आकाशातून विष्णुरूप धारण करणाऱ्या दूतगणांनी युक्त एक तेजस्वी विमान आले आहे असे तिने पाहिले. नंतर त्यातील पुण्यशील सुशील द्वारपालांनी तिला श्रेष्ठ विमानात बसवले व अप्सरा तिची सेवा करू लागल्या. ते विमान पाहून धर्मदत्ताला विस्मय वाटला व ते विष्णुस्वरूपी 2 दूत पाहून धर्मदत्ताने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ते पुण्यशील व सुशील नावाचे दूत त्याला उठून त्याचे अभिनंदन करून धर्मयुक्त भाषण करू लागले. पुण्यशील सुशील म्हणतात, हे द्विजश्रेष्ठा, तू विष्णुभक्त, दीनांवर दया करणारा, सर्वज्ञ व विष्णुव्रत करणारा असा उत्तम आहेस. तू लहानपणापासून जे कार्तिक व्रत केलेस त्याचे अर्धे पुण्य दान केल्याने त्याचे दुप्पट पुण्य तुला प्राप्त झाले आहे. हिचेही मागील 100 जन्माचे पातक नाहीसे झाले व स्नानाचे पुण्यानेच जे हिचे पूर्वजन्माचे पातक गेले. हरिजागराच्या पुण्याने या विमानात बसली. उत्तम प्रकारची सर्व सुखे व भोगांनी युक्त हिला वैकुंठात नेतो. दीपदानाच्या पुण्याने हिला विष्णूप्रमाणे रूप प्राप्त झाले. तुलसी पूजादिक कार्तिक व्रते यांचे शुभ पुण्यांनी ही विष्णूच्या सन्निध गमन करणारी झाली. हे कृपानिधे, तू हे पुण्य तिला दिलेस त्याचे हे फळ हिला मिळाले व तूही या जन्माच्या शेवटी आपल्या दोन्ही स्त्रियासह वैकुंठास येशील. वैकुंठात विष्णू स्वरूप प्राप्त होऊन विष्णूजवळ राहशील. हे धर्मदत्ता, ज्यांनी तुझ्याप्रमाणे विष्णूची भक्तीने आराधना केली तेच धन्य, कृतकृत्य व त्यांच्याच जन्माचे सार्थक होईल. विष्णूची चांगली आराधना केली तर तो मनुष्यास काय देणार नाही, सर्व काही देईल. ज्याने ध्रुवाला अढळपद दिले, ज्याच्या नामस्मरणाने मनुष्याला उत्तम गती मिळते. पूर्वी नामस्मरणाने गजेंद्र नक्रापासून मुक्त होऊन विष्णू सन्निध वैकुंठास गेला व जय नावाचा द्वारपाळ झाला. तू विष्णूची आराधना केली आहेस म्हणून विष्णूचे सन्निध येशील व हजारो वर्ष दोन्ही स्त्रियासह तेथे राहशील. ते पुण्य संपल्यानंतर जेव्हा पृथ्वीवर येशील तेव्हा सूर्यवंशातील प्रख्यात असा दशरथ नावाचा राजा होशील. तेथेही 2 स्त्रियांनी युक्त होशील व हिला अर्धे पुण्य दिलेस म्हणून ही 3री स्त्री होईल व तेथेही श्री विष्णू देव कार्याकरता तुझे पुत्र होऊन तुझ्याजवळ राहतील. तू जन्मापासून हे विष्णूला संतोषकारक व्रत केलेस. यापेक्षा यज्ञ, दाने, तीर्थे ही अधिक नाहीत. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तू हे विष्णूला संतोष करणारे असे व्रत केलेस म्हणून धन्य आहेस. या व्रताचा अर्धे भागाने ही सफळ होऊन हिला आता आम्ही मुरारीच्या वैकुंठास घेऊन जातो आहोत. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य 20तमोऽध्यायः. अध्याय 21. नारद म्हणाले, ज्याप्रमाणे त्या विष्णुदूतांचे भाषण ऐकून धर्मदत्ताला कौतुक वाटले व त्यांना साष्टांग नमस्कार करून भाषण करिता झाला. धर्मदत्त म्हणाला, भक्तांचे संकट नाश करणारा विष्णू याची यज्ञ, दान, व्रत, तीर्थे, तप याही करून लोक यथाविधी आराधना करतात. यामध्ये विष्णू सान्निध्य करणारे असे कोणते व्रत की जे केले असता यज्ञदानादी सर्व केल्याचे फळ मिळते? गण म्हणतात, हे ब्राह्मणा, तू चांगले विचारतेस.
तुला पूर्वी घडलेली एक पुण्यकारक कथा सांगतो. चित्त देऊन श्रवण कर. पूर्वी कांतीपूर नगरामध्ये चोल नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता. त्याच्याच कीर्तीमुळे या देशाला चोल देश हे नाव प्राप्त झाले होते. तो चोल राजा राज्य करीत असता त्याच्या राज्यात कोणीही दरिद्री, रोगी, दुःखी, पापकर्मी असे नव्हते. त्या राजाने बहुत यज्ञ केल्यामुळे ताम्रपर्णी नदीच्या दोन्ही तीराला यज्ञसंबंधी सोन्याचे केलेले कूप शोभत होते. त्यामुळे नदीतीर कुबेराच्या चैत्ररथ वागेप्रमाणे भासत होते. हे ब्राह्मणा, तो राजा एकदा अनंत शयन क्षेत्राला गेला. तेथे जगतस्वामी भगवंताने योग निद्रेमध्ये शयन केले आहे. तेथे राजाने दिव्य रत्ने, मोती, सुंदर सोन्याची फुले यांनी श्री विष्णूची यथाविधी पूजा केली. देवांना साष्टांग नमस्कार करून तो तेथे बसला. इतक्यात तेथे देवाजवळ एक ब्राह्मण आलेला त्याने पाहिला. तो विष्णुदास ब्राह्मण त्या राजाचे नगराचाच होता, ज्याने देवाचे पूजेकरता हातात उदक व तुलसी धारण केली होती. त्या ब्राह्मणाने तेथे येऊन विष्णुसूक्ताने देवाला स्नान घालून तुळशीच्या मंजिरीने पूजा केली. त्याच्या तुळशीच्या पूजेने पूर्वी आपण केलेली रत्नपूजा झाकून गेली असे राजाने पाहिले. तेव्हा राजाला राग आला आणि तो बोलला, हे विष्णुदासा, माणके, सुवर्ण इत्यादिकांनी मी मोठी सुंदर पूजा केली होती. ती तू तुलसींनी अशी झाकून का टाकलेलीस? तू विष्णू भक्ती जाणत नाहीस का? ज्या अर्थी तू अशी अतिसुंदर सुशोभित पूजा झाकून टाकतोस, यावरून तू नीच आहेस असे मला वाटते. असे राजाचे भाषण ऐकून ब्राह्मण संतापला व राजाच्या मोठेपणाचा मान न राखता बोलू लागला. विष्णुदास म्हणतो, राजा, तुला भक्ती ठाऊक नाही. तू राजलक्ष्मीने गर्विष्ठ झाला आहेस. तू पूर्वी कोणते विष्णुव्रत केलेस ते सांग बरे. गण म्हणतात, असे ब्राह्मणाचे वाक्य ऐकून राजा हसला व गर्वाने विष्णुदासाला म्हणाला. राजा म्हणतो, ब्राह्मणा, तू असे जरी बोललास तरी तुला विष्णू भक्तीचा गर्व आहे. दरिद्री जो तू, त्या तुला विष्णूची भक्ती कितीशी असणार? तू विष्णूला तुष्ट करणारे असे यज्ञदानादी केले नाहीस, किंवा हे ब्राह्मणा, कधी कोठे देवालाही बांधले नाहीस. असा तू असूनही तुला भक्तीचा मोठा गर्व मात्र आहे. हे सर्व ब्राह्मण हो, माझे भाषण ऐका. हा वाद विष्णूच्या साक्षात्कारानेच संपेल. तेव्हा तुम्ही आम्हा दोघांमध्ये कोण भक्त आहे ते जाणाल. गण म्हणाले. राजा याप्रमाणे बोलून आपल्या राजवाड्यात गेला व त्याने मुद्गल ऋषीस आचार्यत्व देऊन विष्णू सत्र आरंभिले. त्या सत्रात ऋषीचा मोठा समुदाय जमला होता. राजाने त्यांना अन्नदान बहुत केले व दक्षिणाही बहुत दिली. जसे पूर्वी ब्रह्मदेवाने गया क्षेत्री विष्णू सत्र केले त्याप्रमाणे त्या राजाने चालविले. इकडे विष्णुदासही त्या देवालयातच राहिला व तो विष्णूला प्रिय असे नियम चालवित होता. माघ व कार्तिक महिन्याचे व्रत, तुलसीवनाचे रक्षण, एकादशीला ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी मंत्राचा जप, नित्य षोडशोपचारांनी व गायनकृत्य इत्यादी मंगलांनी विष्णूची पूजा, अशी व्रते तो ब्राह्मण करीत आला. नित्य चालता बसता निसता विष्णूचे स्मरण करीत होता. सर्व प्राणीमात्रांचे अंतर्यामी विष्णू आहे असे समजून त्याकडे यथायोग्य समदृष्टीने पाहत होता. माघ व कार्तिक मासाचे विशेष नियम सर्व करून विष्णू प्रीतीकरता त्यांचे त्याने उद्यापन केले. याप्रमाणे चोल राजा व विष्णुदास ब्राह्मण हे विष्णूची आराधना करणारे असे मोठे व्रतस्थ राहून सर्व इंद्रियांची कर्मे केवळ भगवंतावर निष्ठा ठेवून करीत असता बहुत काळ गेला. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्ये 11विंशोऽध्यायः.